नमस्कार. तर आज ना माझ्या गार्डनमध्ये काम चालू होतं. हे जे बघितलं ना तुम्ही, इतकं उंच वाढलेलं आहे आणि वेडं वाकडं वाढलं आहे. हे दिसायला नाही छान दिसणार, म्हणून याचं रिपोर्टिंग करणार आहे. तर विचार केला रिपोर्टिंग करताना तुम्हाला मला जे माहीत आहे ते माहिती द्यावी. जसं की मी इथं त्याला कट केलं त्याप्रमाणे कट करायचं आणि याला जास्तीत जास्त वाढवायचं. हे झाड गार्डनमध्ये तर छान दिसतंच, त्याचप्रमाणे हॉलमध्ये हे ऑर्नामेंटल प्लांट म्हणून सुद्धा ओळखलं जातं. मातीचा जर म्हणाल तर माती याला तुमच्या आसपास, घराच्या आसपास गार्डनमध्ये असलेली कुठलीही माती ते उगवतं. आणि अशा प्रकारे कटिंग्स करून तुम्ही मातीत रोवले तर त्याचे नवीन नवीन प्लांट अगदी फ्रीमध्ये तुम्हाला मिळतील. तसं तर गार्डन करताना आपण जी प्लांट विकत आणतो त्यापैकी हे एक प्लांट जर नर्सरीतून तुम्ही विकत आणलं तर महागच मिळतं. पण अशा प्रकारे तुकडे करून जे ऊसाचे जे कांडके असतात अशा प्रकारे ऊसाच्या कांडक्यासारखं त्याचे कांडके करायचे आणि मातीत रोवायचं. ज्या दिवशी तुम्ही त्याला मातीत रोवता त्या दिवशी लगेच पाणी घालायचं नाही, कारण हा जो ऊसासारखा दिसणारा तुकडा आहे यात भरपूर पाणी असतं आणि तेवढ्यावरच त्याचं जीवन चाललेलं असतं. 2-3 दिवस चांगलं सुकू द्यायचं आणि नंतर त्याला पाणी घालायचं. हाताचा वापर करत असाल तर लक्षपूर्वक करा, कारण यांनी हे झाड विषारी असल्यामुळं हाताला खाज येण्याची शक्यता असते. खूप सारे कटिंग्स तुम्ही एकत्र लावले तर गुच्छागुच्छांनी हे दिसायलाही छान दिसतं. म्हणूनच तुम्हाला तो फोटो दाखवला की जेणेकरून जास्तीत जास्त कटिंग एकत्र लावा, त्यामुळं दिसायला ते भरगच्च असं पानांनी भरलेलं प्लांट दिसेल. कंपोस्टचा विषय आला तर मी तुम्हाला सांगेल, याला 0 कंपोस्ट लागतं. जे तुमच्या घराच्या आसपास असलेल्या माती आहे तेवढ्यावरच याचं काम चालू लागतं. त्यातूनही जर तुमच्याकडं कंपोस्ट असेल, किचन वेस्ट किंवा गार्डन वेस्टमधून मिळालेलं, तर ते तुम्ही घालू शकता. अगदी 0 मेंटेनन्स आणि खूप सुंदर असं दिसणारं हे प्लांट आहे. सूर्यप्रकाशाचा जर विषय असेल तर मी सांगेन, याला खूप प्रखर सूर्यप्रकाशात ही पानं जळतात, कोमेजतात. तर दररोजचं जे नॉर्मल टेम्परेचर आहे त्याच्यावर हे चालतं आणि हॉलमध्ये ऊन येत नसलं तरीही हॉलमध्ये असणारा जो प्रकाश असतो त्या प्रकाशावरच हे आपलं काम चालवून घेतं. मग या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं माती, पाणी, हवामान आणि त्याचबरोबर त्याचं विषारी असण्याचा गुणधर्म.